आज मी हा जो पदार्थ केला आहे तो माझा इतका फेवरेट आहे. पण तरीही हे करण्याची वेळ जास्त येत नाही. कारण यामध्ये ज्या आपण भाज्या वापरलेल्या आहे त्या फक्त हिवाळ्यामध्ये मिळतात. इतर वेळेस पण आपण करू शकतो, पण हिवाळ्यामध्ये जी मजा आहे ना, ती इतर सीझनमध्ये नाही. तर म्हणूनच आज या मस्त हिवाळ्याच्या भाज्या वापरून व्हेजिटेबल कटलेट केले आहे आणि इतके अप्रतिम झाले आहे. वरून मस्त क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि खायला तर अप्रतिम. जरी खायला अप्रतिम असले तरी रेसिपी अगदी सोपी आहे आणि आज मी अगदी सोपी रेसिपी करून तुम्हाला दाखवली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली अप्रतिम आणि माझी पर्सनल फेवरेट व्हेज कटलेटची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण उकडलेले बटाटे वापरणार आहोत आणि काही भाज्या वापरणार आहोत. थोडेसे मसाले घेतले आहे. आता हे करता करता मी सांगते किती प्रमाण घेतलं आहे. तर इथे मीडियम साईजचे मी 3 बटाटे घेतले. हे छान उकळून घेतले आणि बटाट्याला ना खूप पाणी नको. तर एकतर कुकरमध्ये एखादं भांडं ठेवून तुम्ही हे शिजवून घेऊ शकता किंवा तुम्ही जरी थोडंसं पाणी घालून हे बटाटे छान शिजवून घ्यायचे आणि याला थंड करून घ्यायचं. तर मी हे बटाटे शिजवून 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून दिले, म्हणजे हे छान कडक होतील. त्यानंतर यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहे. तर इथे मी अर्धा कप ब्रोकोली घेतली. ब्रोकोली अगदी बारीक बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर मटार आणि स्वीट कॉर्न घेतले. तर हे मी उकळून घेतले आहे आणि हे दोन्ही मिळून मी इथे अर्धा कप घेतला आहे किंवा पाऊण कप घातलं तरी चालेल. त्यानंतर शिमला मिरची घेतली अर्धा कप. अर्धा कप गाजर घेतलेला आहे आणि याऐवजी अजून तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता. जसं फरसबी आहे, फ्लावर आहे किंवा कोबी आहे, हे पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. मी इथे 3 मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या, मधून स्लिट करून घेतल्या आणि बारीक चिरून घेतल्या, त्या घातल्या. एक मीडियम साईजचा कांदा यामध्ये घातला. त्यानंतर थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, तर अर्धा चमचा आलं यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालू. 2 चमचे धणे-जिरे पूड घातलेली आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट घातला. आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण मी थोडं कमी इथे घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मिरी पावडर घातली. 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर छोटासा एक लिंबू होता, तर त्यातला अर्धा मी पिळून घेतला. आता आपल्या या व्हेज कटलेटला बाइंडिंगसाठी पोहे घालायचे आहे. तर इथे तुम्ही ब्रेड क्रम्ब वापरू शकता, पण इथे मी थोडासा हेल्दी ऑप्शन वापरलेला आहे. तर यामध्ये मी पोहे घातले. पोहे मी स्वच्छ धुवून थोडेसे भिजत घातलेले होते किंवा असेच ठेवून दिले, जसं आपण पोह्याला वगैरे करतो. आणि हे छान भिजल्यानंतर हे यामध्ये घालायचं आणि छान मिक्स करायचं. सगळं एकजीव छान मी मिक्स करून घेतलं आणि आता याचे छोटे-छोटे टिक्की तयार करायची. तर तुम्ही तुम्हाला जसा शेप पाहिजे, जसा आकार पाहिजे त्या पद्धतीने करू शकता. सिलेंड्रिकल करू शकता किंवा जसं मी इथे गोल केला आहे तसे करू शकता किंवा टियर शेप करू शकता, हार्ट शेप करू शकता. जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही इथे तयार करून घ्या. त्यानंतर आता याच पद्धतीने मी सगळी टिक्की तयार करून घेतली आणि आता याला आपल्याला कोट करायचं आहे. तर कोट करण्यासाठी मी थोडासा मैदा घेतला. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. पण इथे ना थोडीशी घट्ट स्लरी तयार करायची. कारण जर ही घट्ट स्लरी तयार केली ना तर हे जे कटलेट आहे ते तेलामध्ये सुटत नाही आणि याला जे नंतर आपण लावणार आहोत, जसं ते आज मी इथे शेवई वापरलेली आहे, तर ही छान कोट होते. तर इथे मी जी आपण शेवयांची खीर वगैरे करण्यासाठी जी शेवई वापरतो, मग ती रोस्टेड असेल किंवा अशी पांढरी मिळते ना तशी असेल तरीही चालेल, दोन्हीही चालेल. फक्त बारीक शेवई पाहिजे आणि ती अशी छान बारीक कट करून घ्यायची किंवा अशी हाताने चुरून घ्यायची. त्यानंतर हे कटलेट या स्लरीमध्ये बुडवायचे आणि या शेवईमध्ये बुडवायचे. आता शेवई छान कोट करून घेतल्यानंतर ना याला एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. त्यामुळे काय होतं, ही जी शेवई आहे ती छान अशी या कटलेटला मस्त चिटकते आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटानंतर याला तळून घ्यायचं. तर हे बघा, या पद्धतीने मी करून घेतले आणि आता एक एक तळून घेते. तर तळण्यासाठी मी तेल बाजूला गरम करायला ठेवलेलं होतं. तेल मीडियम गरम आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहे. एकदा का ही शेवई छान याला
कोट झाली आणि ती छान अशी थोडा वेळ आपण रेस्ट दिल्यानंतर ती आहे ना थोडीशी अशी कडक होते आणि त्यानंतर याला तुम्ही तळाल ना तर अजिबात तुटणार नाही. आपले एकही कटलेट अजिबात तेलामध्ये तुटले नाहीये किंवा शेवई वगैरे पण अशी पसरली नाहीये, तुम्ही बघू शकता. तर याच पद्धतीने मस्त असे हे कटलेट तळून घ्यायचे. तर मीडियम गॅसवरती असा छान गुलाबी रंग येतपर्यंत हे तळून घ्यायचे. जास्त डार्क करायचे नाही, नाहीतर ही जे कटलेट आहे ना ते वरचं किंवा ही जी शेवई आहे ती कडक लागू शकते. तर मस्त असा लाईट गोल्डन रंगावरती ही कटलेट तळून घेतलेले आहे आणि आपले हे मस्त असे व्हेज कटलेट तयार आहे. तर आता याला टोमॅटो केचप सोबत त्यानंतर शेजवान चटणी सोबत म्हणा किंवा मग मेयोनीज सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हे व्हेजिटेबल कटलेट तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत एन्जॉय करू शकता. त्यानंतर आपल्याकडे स्पेशल गेस्ट येणार असेल किंवा एखादं स्पेशल डिनर मेन्यू वगैरे असेल आणि अशा वेळेस काहीतरी तळणीचा पदार्थ करतो ना आपण ताटामध्ये, तर तेव्हा पण तुम्ही हे कटलेट तयार करू शकता. मग शेप तुम्ही कसलाही देऊ शकता, थोडा छोटे-छोटे केले तरीही चालेल. त्यानंतर स्टार्टर म्हणून तयार करू शकता. तर तुमच्याकडे पार्टी वगैरे असेल तर हे स्टार्टर म्हणून पण तुम्ही तयार करू शकता. तर काय करायचं जेव्हा स्टार्टर म्हणून किंवा असं काही पार्टीसाठी किंवा जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर हे सगळे तयार करून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. एखादी तास ते आरामात फ्रीजमध्ये राहतं आणि त्यानंतर काढायचं आणि तळायचं ऐन वेळेवरती जेव्हा आपल्याकडे गेस्ट वगैरे येणार असेल तेव्हा. तर चला आजची ही मस्त अशी व्हेज कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.